महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमके कोण होणार हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। विधान परिषदेच्या आमदार मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आपण त्याच्याशी बोलणार आहोत। 137 पर्यंत भाजपने मजल मारली आहे आणि आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे। कसं पाहता याकडे? बघा, एक शिवसैनिक म्हणून तर मला निश्चितच वाटतं की माननीय एकनाथजी शिंदे हेच मुख्यमंत्री राहावेत आणि जनतेने देखील ते आज जनतेच्या मनातले राजे झालेले आहेत आणि 2.5 वर्षामध्ये त्यांनी जी त्यांची प्रतिमा तयार केली, कधी ते मुख्यमंत्री या आविर्भावात फिरले नाहीत। एक कॉमन मॅन म्हणून इतके जनतेत ते मिसळले की आज प्रत्येकाला ते आपलेसे वाटत आहेत। त्यामुळे आम्हाला निश्चितच वाटतं की माननीय एकनाथजी शिंदे आणि हा जो बघा वारंवार माननीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं आहे की ही निवडणूक आम्ही एकनाथजी शिंदे यांच्याच नेतृत्वात लढत आहोत, हे असं त्यांनी एकदा नाही तर अनेकदा पुनरुच्चार केलेला आहे। अर्थातच तो त्यांचाही मनाचा मोठेपणा आहे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तम साथ दिली। महाविकास आघाडीला पूर्णपणे म्हणजे ही जी सुनामी आली त्या सुनामीमध्ये सगळे भले भले भुईसपाट झाले आणि शिंदे साहेबांनी जे कर्तृत्व म्हणजे एक ठाण्यापुरतं त्यांचं नेतृत्व राहिलेलं नाही, ते संबंध महाराष्ट्राचे झालेत आणि एवढंच नव्हे तर पॅन इंडिया त्यांची इमेज झालेली आहे। इतर राज्यात देखील ते प्रचाराला गेले विविध उमेदवारांच्या, तिथेही काही उमेदवारांना त्यांनी जिंकवून आणलंय आणि एक महाराष्ट्र एक नॅशनल फिगर ते झालेले आहेत। त्यामुळे आमची तर इच्छा आहे की शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत। पण आता दिल्लीला जाणार आहेत मुख्यमंत्री आज संध्याकाळी? हो, अशा आहे की तिघे जण दिल्लीला जाणार आहेत आणि यातनं नक्कीच चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळेल। नक्कीच। एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पुन्हा एकदा व्हावं यासाठी सुद्धा बरेचसे नेते ते आग्रही आहेत। वरिष्ठ ऐकतील असं वाटतं? मला वाटतं जनतेचं प्रेम आणि कार्यकर्त्यांचं प्रेम आणि आग्रह हे सर्वांनाच लक्षात घ्यावं लागेल। आणि बघा, एवढंच नाही, हे केवळ भावनिक नाही तर आपण प्रॅक्टिकली पण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचं जे मोठं योगदान आहे सरकार आणण्यामध्ये, सिंहाचा वाटा आहे म्हटलं तरी हरकत नाही। म्हणजे पुन्हा पुन्हा मी सांगते की दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय कर्तृत्ववान आहेत। परंतु येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत महानगरपालिका महाराष्ट्रातल्या ज्या ज्या आता पेंडिंग आहेत, त्याच्यानंतर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका, यासाठी हेच समीकरण जे आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे आणि इतर 2 उपमुख्यमंत्री, तर हे समीकरण हे एक सक्सेसफुल फॉर्म्युला झाला आहे। हा सक्सेसफुल फॉर्म्युला पुन्हा रिपीट झाला पाहिजे। नक्कीच। महायुतीमध्ये आता निवडणुका झाल्यानंतर ठिणगी पडली असं म्हणावं, कारण सुनील तटकरे ज्या पद्धतीनं भाष्य करतायत याला महेंद्र थोरवे यांनी देखील आता उत्तर दिले। ते म्हणतात की भरत गोगावलेच पालकमंत्री झाले पाहिजे, त्यांनी मागच्या वेळी जी कुर्बानी दिली ती वाया होता कामा नये आणि सुनील तटकरे यांची हकालपट्टी करून द्या महायुतीतून, असं सुद्धा त्यांनी घणाघात केला आहे। बघा, आता हे काही वेळा व्यक्तिगत अनुभव आणि व्यक्तिगत मतं असतात, ते काही पक्षाचं मत नाही। परंतु ज्यांना मागच्या वेळेला संधी मिळाली नाही त्यांना निश्चितच वाटणार की आता यावेळेला आम्हाला संधी मिळावी, परंतु तो विषय आत्ताचा नाही आहे, त्याला अजून काही अवधी आहे। आत्ता तर महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार आलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला जी वचनं दिली आहेत ती पूर्ण करायची आहेत आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असेल तर आता अर्थातच महायुती सरकार हे आलेलं आहे। पुढेही चांगलं एक मंत्रिमंडळ होईल आणि चांगलं सरकार आम्ही देऊ याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे। ताई, पण 2-2-1चा फॉर्म्युला ठरला अशी पण आता माहिती सूत्रांकडून मिळते। तर मला तुमच्याचकडनं तुमच्याच टीव्ही चॅनलवर मी पाहते हे सूत्र वगैरे, यामध्ये अधिकृत तर माझ्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही। नक्कीच। कसं पाहता एकंदरीतच भविष्यामध्ये काय घडेल असं वाटतं तुम्हाला? भविष्य, महाराष्ट्राचं भविष्य आपल्याला घडवायचं आहे। आमचं भविष्य स्वतःचं पेक्षा आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेचं भविष्य, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात आले आहेत, युवकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, महिलांवर जे अन्याय अत्याचार होतात ते कमी झाले पाहिजे, एक चांगलं सुशासन या महाराष्ट्रात यावं आणि ज्या ज्या आम्ही मॅनिफेस्टोमध्ये आमच्या वचननाम्यात बोललो आहे ते आमची जबाबदारी आता वाढली आहे, कारण जनतेने इतकं भरभरून मतांचा वर्षाव केला आहे की आता आमची जबाबदारी दुप्पट तिप्पट वाढलेली आहे। धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।